नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी मनीष. आज आपण जाणार आहोत वसईजवळच्या भुईगाव येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये. चला तर मग विलेपार्ले स्टेशनवरून आपण तिकीट काढून वसई रोडला जाणार आहोत. जवळजवळ 1 तासाचा आपला प्रवास आहे. तिथे गेल्यावरती बघू आपल्याला काय काय ऑप्शन भेटतात मठापर्यंत जाण्यासाठी. आपण वसई रोडला पोचलो आहे. स्टेशनच्या बाहेर आल्यावरती तुम्हाला 2 ऑप्शन भेटतील मठापर्यंत जाण्यासाठी. एक बसचा ऑप्शन आहे, दुसरा आहे रिक्षाचा ऑप्शन. रिक्षाने गेला तर तुम्हाला प्रति व्यक्ती 200 रुपये घेतले जातात, पण बसने गेला तर तुम्हाला 25 रुपीजमध्ये मठाजवळच्या बसस्टॉपवरती तुम्ही उतरू शकता. पण मी ऑप्शन पकडला बसचा, कारण का 25 रुपीजमध्ये मठापर्यंत पण पोहोचू शकतो. तिथे गेल्यावरती बसस्टॉपवरती उतरून मी 10 ते 5 मिनटं तुम्हाला चालत जाऊ शकता मठापर्यंत. बघू शकता तुम्ही रोड पूर्ण खाली आहे मठापर्यंत जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनटं चालत आपण मठापर्यंत पोचलो आहेत. बाईकची उत्तम अशी सोय दिली आहे इकडे पार्किंगसाठी. चला तर मग आपण आता दर्शन घेऊ. तर तुम्ही बघू शकता मंदिरामधलं वातावरण खूप शांत आणि सुंदर आहे. तर तुम्ही पाहू शकता मंदिराच्या सभोवती आपल्या देवी देवतांचे फोटो आहे. तसेच आपल्याला अष्टविनायकांचे सुद्धा दर्शन घडले आहे. तर तुम्ही बघू शकता शंकर महाराज, विठ्ठल रुक्मिणी आणि श्री स्वामी समर्थांचे पादुकांचे दर्शन मिळू शकते. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.